नमस्ते शेतकरी मित्रांनो, शेतकरी बळीराजा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा. कारण याचं कसं असतंय, आपण शेतकऱ्यांसाठी हा अनुभव म्हणून हे व्हिडिओ सर्व शेतकऱ्याच्या लाईव्ह बांधावर जाऊन व्हिडिओ बनवतोय आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करताल त्यावेळेस ते सर्व शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहेत. आता हे आपले सर्व युट्यूब वरील जे आपले सबस्क्रायबर आहेत आणि जवळजवळ 50,000 जणांनी आपला युट्यूब चॅनल व्ह्यू केलेला आहे आणि लाईक ही भरपूर मिळालेले आहेत आपल्याला. आपण नवीन या क्षेत्रात व्हिडिओ बनवतोय, शेतकऱ्याच्या बांधावर जातोय आणि आपला एक उद्देश असा आहे की शेतकऱ्याचा जो ग्राउंड लेवलला जे अनुभव आहे तो शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. कारण शास्त्रशुद्ध भाषेत जो अनुभव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो तो शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. थोडं याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? नाही, बरोबर आहे. तुम्ही जी संकल्पना ही चालू केली आहे ती बऱ्याच शेतकऱ्यांना एक मुळापासून त्या रोपाला काय लागतं बरोबर पहिल्यापासून शेवटपर्यंत माहिती या तुमच्या व्हिडिओ मधून मिळत आहे. बघा, मला आतापर्यंत नाही काय पण 5-25 जणांचा फोन आले ते. पण आपल्या एका शेतकरी मित्राला माहिती द्यायला काय आपण असं मोबाईल मध्ये टाइमपास करतोय 1 तास 2-2 तास, बरोबर 10 मिनिटाचं बोलायसाठी काय वेळ जातो. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपलं जे ज्ञान आहे ते आपण दुसऱ्याला वाटलं पाहिजे आणि वाटल्यानंतर आपलं हे ज्ञान वाढतं आणि बाकीच्या आपल्या शेतकरी मित्रालाही फायदा होतो. तर आपण आता मूळ विषयाकडे येऊ. तुम्ही एवढा माल सगळा एक्सपोर्ट करत असताना किंवा आता ही शेती तुमची आहे, इतकी मोठी शेती आहे, किती एकर शेती आहे साधारण तुम्हाला? आपल्याला 25 एकर क्षेत्र आहे सगळं. बरं, 25 एकर क्षेत्र आहे आणि सुरुवातीला तुम्ही आता 3.5 एकराचा प्लॉट केला. अजून पुढे काय केळी करण्याची तुम्हाला? 5,000 रुपये बुकिंग केले ते मायक्रोसनचीच केलेत बरं परत मायक्रोसन तुम्ही निवडली आणि 1 जानेवारी लावणारच. आणि याचा खोडवा ठेवणार आहे का 3.5 हो, एकराचा? ठेवणार की. बर, तर आता या सगळ्या विषयात महत्वाचा विषय असा आहे की मार्केटिंग आपण करतो. मार्केटिंग करत असताना व्यापाऱ्यांचा अनुभव कसा आहे ते थोडक्यात सांगा जरा. मार्केटिंग करत असताना मालाला चांगल्या मालाला चांगलं मार्केट आहे. आपला माल तर 2 नंबर असाल तर ती मग व्यापारी पाडून मागते ते यायला आपल्याला थोडा प्रॉब्लेम येतोय, असं होते तसं होतंय. पण शेतकऱ्यांना माल आणताना कुठं कमी पडायचं नाही. हा, म्हणजे माल एक्सपोर्ट दर्जाचा आणि तुम्ही उच्चांकी दरापासून ज्यावेळेस दराची चढ उतार असतात, तुम्हाला चढ ही पाहायला मिळाला आणि थोडा उतार ही पाहायला मिळाला. तर सुरुवातीच्या काळात चढने जेव्हा की माल तुमचा गेला त्यावेळेस कसा दर मिळाला आणि आज आज दर काय आहे या संदर्भात थोडं? सुरुवातीला आपल्याला 30 रुपये 90 पैशांनी कटिंग जाते. बर, तिथनं स्टार्टिंग झालं. बर बर पहिला 3 टन होता, 28 काढला होता ती. बर बर आणि आता 23.5 रुपयानं आपल्या हातात दिलाय. बरं, आणि त्याच्या दरम्यान मध्ये तुम्हाला मध्यंतरी किती भाव मिळाले साधारण? 28.5 मिळाला, 27.5 मिळाला. बर, त्या 2 गाड्याला 23.5 चालू केलं. आणि आता आज भाव थोडेसे खाली आलेत, या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं? कशामुळे भाव खाली आले थोडं हे बी महत्वाचं आहे. आता चिलिंग वाढलं ना, आंध्रातला माल चालू झाला. आंध्रात काय आहे, आपल्या दांडा 8% धरला जातो. म्हणजे 10 टनाला 800 किलो दांड्याचं वजन धरलं जातं. बर पण ते आंध्रामध्ये दांडा धरत नाहीत बर 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 आणि 80 पैसे लेबर चार्ज शेतकऱ्याकडून घेतात बर बर आंध्रामध्ये. हा हा, म्हणजे आपल्यापेक्षा उलटा कार्यक्रम तिकडे. हा, मग आता आज 20 रुपये कटिंग चालू आहे तर 8 16,000 रुपये टना 10 टना मागे व्यापाऱ्याचा फायदा झाला. बर बर बर. त्यामुळे व्यापाऱ्याची धावपळ तिकडे जास्त. शेतकरी मित्रांनो, आपली केळी एक्सपोर्ट करण्यासाठी अत्यंत विश्वासू व्यापारी असणे अत्यंत आवश्यक आहे. या शेतकऱ्याचा माल श्री प्रतीक रावसाहेब मगर, निमगाव मंगराचे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, बळीराजा ॲग्रो फ्रूट सप्लायर्स यांच्याकडे यांनी माल सर्व दिलेला आहे. हे प्रतीक साहेब काय करतात की शेतकऱ्याच्या बांधावर त्याच दिवशी गाडी गेली त्या दिवशी पैसे रोख पेमेंट करतात, असं डिसले यांनी या ठिकाणी सांगितलंय. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे, मी या ठिकाणी यांचा मोबाईल नंबर टाकतोय, परंतु अकलूज परिसरातील फक्त 50 किलोमीटरच्या आत असणाऱ्या शेतकऱ्यांनी यांना फोन करावा. 50 किलोमीटरच्या बाहेरील माल एक्सपोर्ट करणं अशक्य गोष्ट असते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की शक्यतो 50 किलोमीटरच्या बाहेरील शेतकऱ्यांनी यांना फोन करून डिस्टर्ब करू नये. तिकडे जास्त आहे. हा, तर दर खाली येण्याचं हे कारण सांगितलंय. आता हा प्लॉट बिगर हंगामी होता आणि आपण नवीन शेतकरी होता, तर बिगर हंगामी आणि हंगामी प्लॉट या संदर्भात थोडक्यात माहिती द्या जरा. बिगर हंगामी म्हणलं की खर्च थोडा जास्त येतोय. हंगामी म्हणलं अडचणी लागण म्हणलं की अवरेज तुम्हाला 10 टन इकडे आगाव निघणार, रेट एवढा सापडणार नाही. बागाला खर्च कमी बर बर पण उत्पन्न जास्त अडचणी केल्यानंतर. हंगामी प्लॉट त्याला उत्पन्न कमी पण दर जास्त राहतोय. आता सर्वात महत्वाचा विषय असा असतो, ऍव्हरेज हा महत्वाचा विषय आहे. आपलं क्षेत्र या ठिकाणी 3.5 एकर क्षेत्र आहे. 7 जानेवारीचं आहे का त्यातनं सगळं टोटल माल गेलेला आहे. बर, एक 47 टन माल 1900 रुपयात गेला. बर बर, हा तो एक विषय सांगितला. तर ऍव्हरेज आपल्याला सरासरी आपण जर काढायचं ठरवलं तर 4,500 रोपात 3.5 एकर क्षेत्र, तर साधारण 3.5 एकर क्षेत्र म्हणजे 100 प्लस माल निघतोय. 100 प्लस निघतोय म्हणजे अंदाजे
जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर साधारण 30-32 टनापर्यंत ॲव्हरेज तुम्हाला मिळते. 32 टनाच्या आसपास हा. बसते एकरी. तर बिगर हंगामी प्लॉटला 32 टन ॲव्हरेज हे अत्यंत उच्चांकी उत्पादन आहे, हे तर आपल्याला दिसून येते. आणि हे उच्चांकी उत्पादन घेत असताना आता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तुम्हाला फोन येत आहेत, मलाही फोन येत आहेत. मायक्रोसन ही व्हरायटी का लावायची आणि कशासाठी लावायची, हा एक महत्वाचा आपल्या व्हिडिओतील पहिल्या महत्वाचा संदेश आहे, म्हणजे महत्वाचा पॉइंट आहे. तर याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? मायक्रोसन व्हरायटी लावताना इथं आसपास कुठं प्लॉट बघायला नव्हता मायक्रोसनचा. बरोबर बरेच जणांना फोन केलं, नरसिंहपूर असेल, इकडं संगम असेल, टणू, गिरवी, बरोबर. तिथं प्लॉट कुठंच नाही मायक्रोसनचा. हा हा हा. मग ते पाहुणे म्हणलं तुम्ही एक वेळेस लावा, तुमचं प्लॉट बघा येतील माणसं. बरोबर बर. मग आपण धडा करून मायक्रोसन प्लॉट लावला. बर. अत्यंत बिनरोगी प्लॉट आहे. म्हणजे रोगाला प्रतिबंध करतोय. आणि थोडक्यात. आपल्या रोप म्हणजे काय, हा. 8व्या 9व्या सायकलचं रोप देत नाहीत. बर. 5व्या 6व्या 4थ्या 7 सायकल त्या रोपाची एक हे असतं. बर 7 सायकलच्या पुढचं रोप देत नाहीत मायक्रोसन. बर बर. म्हणजे बरेच लोकांनी प्रश्न असे विचारले होते आम्हाला, की दोघांनाही विचारले. आता तुम्ही आता नवीन आहात, पहिल्या व्हिडिओत नव्हता तुम्ही, तर आवाज थोडा वाढवा. तर विषय असा आहे की मायक्रोसन काही ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले की खरंच एवढं ॲव्हरेज निघतं का, आणि तुम्ही सांगता हे सगळं खरं आहे का. हे आता समोर सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही तर बघताय या सगळ्या. हे आता तुम्ही एका गावातील दोघंही शेतकरी आहे. तर मायक्रोसन या व्हरायटी बद्दल तुमचं काय मत आहे? मायक्रोसन ही जैनच्या थोडी चालणारी व्हरायटी आहे. असं आहे का? बर. आणि सगळ्यात जास्त मायक्रोसनचं आता आपल्या गावात तर या ठिकाणी मायक्रोसन नाही, बरेच आहेत. एक आपली प्लॉट बघून एक 25,000 रुपये बुकिंग झाली आसपासच्या बरं. गावात. बघा शेतकरी मित्रांनो, हा डिसले यांचा प्लॉट बघून या गावात किंवा आसपासच्या पंचकृषीत 25,000 रुपये बुक झाली. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपल्याला जैनची रोपं मिळत नाही, त्यावेळेस जैनच्या रोपाच्या किंवा जादात पैसे देऊन आपण त्याच्या पाठीमागे न जाता मायक्रोसन ही व्हरायटी 100% निवडा. आम्ही परत एकदा व्हिडिओ बनवतो, याचा अर्थ असा आहे की या ग्राउंडवर येऊन आम्ही परत व्हिडिओ बनवण्याचं कारणच मुख्य असं आहे की ही आम्ही जे सांगतोय ती माहिती सर्व सत्य ग्राउंड लेवलवर आपण या ठिकाणी पडताळून पाहिलेली आहे. असं नाही की हा 100 टन प्लस माल निघतोय, हे आपण यात एक अक्षर सुद्धा खोटं सांगत नाही आहोत. आणि शेतकऱ्याला कधी फसवणूक करू नये. नाही, बरोबर. खोटे व्हिडिओ बनवून किंवा खोटं काहीतरी आश्वासन सांगून शेतकरी फसवणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. तर आपल्या या पंचकृषीत डिसले यांनी अत्यंत रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलंय. आता शेती करणं हा एक तरुण युवकांपुढं महत्वाचा एक प्रॉब्लेम असा आहे की शेती करावी का नको. तर तरुण युवकाबद्दल तुमचं शेतीबद्दल काय मत आहे ते सांगा थोडक्यात. एका तरुण मुलाचं स्वप्न काय असतं, आपण मोठं झाले गाडी घ्यायची, बरं घ्यायची, टू व्हीलर घ्यायची. बर बर ही स्वप्न आपण शेतीत ही पीक करायचं, बर त्या पिकावर आपण गाडी घ्यायची, ही स्वप्न तरुणांनी ठेवली पाहिजे. बर. आता बघा, तरुणांनी नेमकी स्वप्न कशी ठेवायत, काय ठेवायत. आपल्याकडे जर वरला जी शेती असेल तर शेती ही नक्की परवडते, चांगली. तुम्ही एकदा तुमच्या केळीचा व्हिडिओ बनवला होता, बेडवरील आपण केळीचा बनवलाय. आपण आता पुढे जाऊन त्या बेडवरील केळी करावी का नाही असं शेतकऱ्यांचा प्रश्न आपल्याला फोन येत आहेत. तो नंतर आता आपण पुढे एक व्हिडिओ बनवणार आहेत, आता ग्रोथ कशी आहे काय. तर तरुण युवकांना शेती करण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? तरुण युवकाला शेती, जो तो युवक बाहेर शाळेत शिकलेला आहे ते काय म्हणतात की शेती परवडत नाही. ज्यावेळेस शेती करताना शेतकरी शेती करतो त्यावेळेस त्याला माहिती असतं शेती परवडते का नाही. तो खुर्चीत बसून काही बोलणार असं नाही. तर यांचं मत असं आहे शेतकरी मित्रांनो, ही शेती करणं हा येड्या गाबळ्याचं काम नाही असं यांच्या थोडक्यात म्हणणं आहे. तर शेती जर करायची असेल तर आपल्याला ग्राउंड लेवलला नॉलेज घेतलं पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. शेतकरी एकमेकांचा सल्ला घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी नेहमी एकमेकाला सल्ला चांगला दिला पाहिजे. तर सर्वात शेवटी तुम्हाला जाऊन मला एक असं म्हणावं असं वाटतंय, तुम्ही एक उच्च शिक्षित तरुण आहात. वडिलांची शेती तुमच्या ताब्यात वडिलांनी दिली. तुमचे नवनाथ डिसले हे एक प्रसिद्ध बागायतदार म्हणून या परिसरात होते. पूर्वीपासून ऊस शेती 1 नंबर मध्ये त्यांनी पिकवलेली आहे. आणि आपल्या मुलांच्या ताब्यात ज्यावेळेस वडिलांची शेती येते त्यावेळेस तुम्ही ही चांगल्या पद्धतीने ही उत्पादन घेताय. तर एकंदरीत हे उत्पादन तुम्ही आता घेताय आणि ह्या उत्पादनाचा आपण 110 टना जर कॅल्क्युलेशन केलं, साधारण एक 26 रुपयानं आपण जर पकडू सरासरी, तर याचं पैसे साधारण 30 लाखापर्यंत याचा हा जातोय. तुमच्या प्लॉटचा इन्कम 30 लाखापर्यंत जातोय. तर ज्यावेळेस आपल्याला 30 लाख रुपये एवढी रक्कम बोलायला सोपं वाटतंय, पण ही 30 लाख फार मोठी रक्कम आहे. तर हे शेतकरी अत्यंत कष्टाने सर्व कामे स्वतः तुम्ही केलेली आहेत, बरोबर. आणि ह्या 30 लाखाचं नियोजन तुम्ही उत्पादन घेताय त्यावेळेस पैशाचं नियोजन, आपल्याकडे जो पैसा येतो
त्याचा वापर आपण कसा करतो याला सुद्धा खूप महत्व असतंय. तर एवढी मोठी रक्कम तुमच्याकडे आली, तुम्ही मालामाल सध्या झालाय असं आम्हाला तरी वाटतंय. हे मालामाल झालेले आहेत. हा. तर हे तुमची स्वप्न काय आहेत साधारण सांगा. तुमच्याकडे स्वप्न तुम्ही पूर्णच केलेले आहेत. बंगला आहे, गाड्या आहेत, बुलेट आहे, सर्व शेतकऱ्याला लागतात त्या गोष्टी आहेत. अजून आता 30 लाखाचा ऍडव्हान्स तुमच्याकडे आलेला आहे का? स्वप्न काय नाही, शेती अजून सुधारित पद्धतीने करायची. बरं. म्हणजे तुमची सिस्टीम सगळ्या ज्या सिस्टीम आपल्या बाहेर देशात चालतात ते बरं. हळूहळू 1-2 एकराला चालू करत करत म्हणजे तुमचं मत 25 असं एकर आहे असं की जे काय भांडवल मिळतंय त्यातून अजून गुंतवणूक शेतीत जास्त करून आपण आधुनिक सेंद्रिय शेती भर देऊन चांगल्या हम्म. प्रतीची क्वालिटीचा माल तयार करायचा हा आणि ते एक्सपोर्टला चांगल्या आता दर्जाने- सेंद्रिय शेतीचा विषय निघाला तर आपण रसायनापासून थोडं दूरच राहिलं पाहिजे असं यांचं मत आहे. तर रासायनिक बद्दल तुमचं काय मत आहे? रसायन हे 50% शेतीत वापरलं पाहिजे. असं आहे का? बरं. आणि शेतकऱ्यांना या गोष्टी कळत नाहीत. आण पोतं टाक पोतं त्याचं नाही, 1000 2000 3 हजाराची रोप भले मोठ्या बॅगा आणि आपण सेंद्रिय शेतात जे कर्ब असतात ते त्याचा कुठलाही विचार करत नाही. तर याबद्दल तुम्हाला काय सेंद्रिय शेतीबद्दल काय म्हणायचं? आता जी सेंद्रिय शेती करल ती यशस्वी होईल. बर. कोंबड खत असेल, तुमचं शेणखत असेल, बॅक्टेरिया असतील, बर गुळ असेल, ते स्लरी असेल, बर त्याच्यावर थोडा कल द्याल हा. तर 100% शेतकरी तो यशस्वी होईल. तर बघा शेतकरी मित्रांनो, अत्यंत मोलाचा संदेश हे गिरवीचे राहुल नवनाथ डिसले यांनी आपल्याला दिलेला आहे. पहिला व्हिडिओ आपण मायक्रोसनचा फक्त 2 मिनिटाचा बनवला होता. आता हा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे. त्यांनी सर्व सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि आपले गिरवीचे प्रगतशील बागायतदार महेशजी कोरे यांनीही काही यात महत्वाचा संदेश दिलेला आहे. तर तुम्हा दोघांनाही सर्वप्रथम नमस्कार. आज आपल्या व्हिडिओत आपण एवढीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. धन्यवाद. ओके. अजून काय राहिले काय?